एक छोटे से गांव की पंचायत, लेकिन विकास कामों के रिकॉर्ड पर उठे ऐसे सवाल जिसने पूरे इलाके में हलचल मचा दी। मेरी पंचायत ऐप पर दर्ज तस्वीरें और जानकारी, मगर गांव वालों का दावा जमीनी हकीकत कुछ और ही कहानी बता रही है। शिकायत पहुंची अधिकारियों तक और फिर शुरू हुई जांच, जिसमें एक एक कर दर्ज किए गए कई अहम बयान। महाराष्ट्र के गोंदिया जिले के आमगांव तालुका के अंतर्गत आने वाली तिगांव ग्राम पंचायत इन दिनों चर्चा का केंद्र बनी हुई है। यहाँ 15वें वित्त आयोग और जनरल फंड से कराए गए विकास कार्यों को लेकर गांव वालों के बीच गंभीर सवाल खड़े हो गए हैं। बताया जा रहा है कि करीब 30 ग्रामीणों ने मिलकर एक मामले में शिकायत दर्ज कराई थी। शिकायत मिलने के बाद वरिष्ठ अधिकारियों ने 5 फरवरी 2026 को तिगांव ग्राम पंचायत का दौरा किया और मामले की प्रारंभिक जांच शुरू की। जांच के दौरान अधिकारियों ने मेरी पंचायत ऐप पर दर्ज विकास कार्यों की जानकारी और अपलोड की गई तस्वीरों का भी वेरिफिकेशन किया। इस दौरान शिकायतकर्ता नरेश सुरेश बोपचे समेत कई ग्रामीणों ने अधिकारियों के सामने अपने बयान दर्ज कराए। ग्रामीणों का आरोप है कि ऐप पर जिन विकास कार्यों को पूरा दिखाया गया है, उनमें से कुछ काम जमीनी स्तर पर पूरी तरह से दिखाई नहीं दे रहे हैं। इसी वजह से पूरे मामले पर शक और गहरा गया है। जांच के तहत विलेज डेवलपमेंट ऑफिसर कुणाल मेश्राम, सरपंच कुंजन कुमार तुरकर और ग्राम पंचायत ऑपरेटर प्रशांत तुरकर के भी अलग अलग बयान दर्ज किए गए हैं। सूत्र के मुताबिक ऑपरेटर ने भी अपने बयान में ये स्वीकार किया है कि ऐप पर जानकारी और तस्वीरें अपलोड की गई हैं, लेकिन कुछ मामलों को लेकर उसने भी अधिकारियों के सामने संदेह जताया है। जांच के दौरान उठे सवालों की वजह से ग्राम पंचायत कार्यालय में भी तनाव का माहौल देखने को मिला। वहीं 9 फरवरी 2026 को हुई ग्राम सभा में भी इस मुद्दे को लेकर काफी चर्चा और बहस हुई बताई जा रही है। हालांकि प्रशासन की ओर से फिलहाल यही कहा जा रहा है कि पूरे मामले की सच्चाई आगे की विस्तृत जांच के बाद ही सामने आएगी। ये खबर ग्रामीणों की शिकायत, दर्ज किए गए बयानों और शुरुआती जानकारी के आधार पर प्रकाशित की जा रही है। किसी को दोषी ठहराने का उद्देश्य नहीं है। अंतिम फैसला जांच पूरी होने के बाद ही सामने आएगा। तर हे मंडळ 30 वर्षांपूर्वी कार्यरत आहे. ते आपण काळाचे पुराणे झाले नवीन नोंदणी आवश्यक असल्यामुळे ग्रामपंचायत या आजच्या सभेनुसार त्याच्यामध्ये दुर्गा चौक गोलगल्ली येथे सोलर लाईट लावण्याबाबत कोण केला? दर्शन सुरेश भटरे, अंकित बोपचे, विकास सिवनकर, हंसराज मेश्राम, चंद्रशेखर हरिंगकडे, आसिफ बोपचे, संजीव कन्नमवार, उज्ज्वल सेंडे, विशाल गायदने, व्यंकटराव गायदने, ओमेश राऊत, दिनेश मडावी, राजू मडावी, बरोबर नाव घेतो का? नितीन सहारे आणि दीपक सिवन। नवी तारीख आहे ना? 9 तारीख, चौथा चालू आहे। चौथा चालू हा, चौथा चालू। पंचायतचा पैसा जाते कुठे? नाही, जवाली काम बॅटरी 1 लाख 2 लाख 5 लाख कितीची आहे तो माहित नाही, मी नाही सांगू शकत। तर मग आनंद कोण दिला? त्याची चर्चा याच्यासाठी, कारण की ते आम्ही ना खरेदी नाही केला, तर SBM मधून स्वच्छ भारत मिशन जे काय म्हणतात त्याला सांडपाणी व्यवस्थापन, तिथून ते ग्रामपंचायतीला देण्यात आले। ठीक आहे, त्याची खरेदी आम्ही नाही केली। आता याचा आकलन तुम्ही न लावला 1 लाख आहे का 2 लाख आहे का 5 लाख आहे, मी नाही सांगू शकत। पण त्याच्यामध्ये तो माझ्या मते 50,000च्या आसपास यावं झालं पाहिजे। सर पण सायकल आहे ते तर ई-रिक्शा म्हणून दाखवून राहिले ना। हां, बॅटरी ऑपरेटेड मेरी पंचायत दिसून राहिला। काय आला तो तसा बॅटरी ऑपरेटेड सायकल घेऊन झाली म्हणून असं आहे खरेदी। ठीक आहे, सुद्धा पंचायत निर्णय यावर असेल, पण सध्या तरी आमच्याकडे अशी तो SBI करना थोडी आहे, पंचायतवर दाखवून
हे फोटो तुमच्या त्याच्या मोबाईल अरे तर ते अपलोड पण केला कोणा गावच्या लोकांनी केला का एक मिनिट माझ्याकडे एका प्रश्नाचं अगर उत्तर दिलं तर तत्च्या समाधान होईल. 2024-25 मध्ये 15 वित्त आयोगाने किती कामं करण्यात आले, कोणते काम झालेवाले ते. मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. पण माझ्या ना परत समजा पहिले उत्तर आम्ही ना तुम्हाला ते सायकल घरी न्या म्हणलाच नाही. नाही. ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी होती ते ग्रामपंचायत मध्येच ठेवायला पाहिजे होता. तुम्ही ना का म्हटलं रोज सकाळी येथून येऊन जाणार नाही म्हणून तो मी नेतो. तुम्हाला 2 मध्ये नव्हता परवडत. मी ना म्हटलो नाही का तुम्हाला परवडत तर राहाजी म्हणून. तुम्हाला परवडला तेव्हा म्हणून तुम्ही होत्या ना काम केल्या बी बरोबर. तुम्हाला आता नसेल परवडत पण तेव्हा परवडत होता म्हणून तुम्ही काम केल्या बरोबर. पगार वाढवा वाढ करायचा न करायचा हा नंतरचा प्रश्न. मला तेव्हा परवडत होता तुम्ही केल्या. तुमच्या 3 महिन्याचा पगार आहे तुम्ही करून देईल ना. ठीक आहे होऊ शकतं उशीर होऊ शकतं पण ठीक आहे नाही झालं तर आपले पगार येत नाही. तो ठीक आहे ना ते देतील ना. पण आता जो दुसरा मुद्दा आहे माझं फक्त 15 वित्त आयुक्त जो आहे 2024-25 मध्ये काळे कामं केल्यात तोच मला माहिती थोडासा विचारायचं होतं बस. पुढे विवरण सांगा त्याच्या कोटी किती करता झालं 9 कामं झाले आहेत. कोणते होते ठीक आहे थांबा आहे मग तेथे मी ना म्हणलो चेंज करून द्या मी तुरंत टॅक्स भरतो मी पैसे धरून येतो. तर तेथे तुमचा ऑपरेटर 1.5 महिना या 1 महिना किती दिवस होते संपावर होते. तर तेथे आम्ही ग्रामपंचायत मध्ये येतो तर सरपंच साहेब भी म्हणते तुम्ही भी म्हणता सभा म्हणते वो लोग संप पे गए हम क्या कर सकते. तर येथे कोण करत सरपंच करत सचिव करत गावचे लोक दुसरे येथे काम करते. झाला असेल ना अरे अर्ज पाहिलं तर तुम्ही नोंद झाली असेल तर चुकीची नोंद झाल्यावर तुझा अर्ज असेल तुम्ही म्हणता ना, आम्हाला ऐका तर पहिले. अर्ज केल्याच्या नंतर त्याच्यावर आरोप बी घेतला असतील ना बरोबर ना? पहिला ऐका तर सही पुरी बात ऐकून घ्या. मी आदित्यच्या बद्दलच ना म्हणत कोणाचाही जर असं वाटते का त्याची बोलूच नाही देत तर काय विषय आहे होतं हे? ज्याची मोजमाप चुकीचं झाला माझं सांगायचं बात काय तुम्ही म्हणता टाइमवर टॅक्स भरल्या पाहिजे. टाइमवर टॅक्स भरावलं एवढं तर येते तुमच्याच लफडे येतात. त्याची सुधार कोण करत सोल्युशन कोण देईल प्रॉब्लेमचा मी देईन का तुम्ही द्याल हा सांगा ना. ऑपरेटर सुट्टीवर आहे संपावर आहे चला आहे त्याची त्याला नाही सोडत तो त्याच्या मीटर आहे. तर तेवढ्या महिन्याभरासाठी गावच्या लोकांना प्रॉब्लेम होते. कोणीला जन्म दाखला लागला एकदम अर्जंट मनी तो का करल. तर याची सोल्युशन तुम्हाला काढल्या पाहिजे ना. टेम्पररी मनी ठेवल्या पाहिजे. मुख्यमंत्री बी मेला तर 1 दिवसासाठी बी मुख्यमंत्री बनते टाइमवर. ह्याच्या म्हणण्यानुसार एक हे ठेवा एक ऑपरेटरची तरतूद करा आणि सर्वची संमती घ्या. हा तो घ्या ना. आणि वेळेवर ज्या आपल्याला म्हणजे जरूरत आहे त्याची आहे का नाही संपावर जाण्यासाठी आमच्या ह्याच्यात. संपवर गेल्यावर ऑप्शन संपावर गेल्यावर ऑप्शन काय तो टॅक्स बी नाही तरी नाही भरलो काय चेंजच करून नाही दिला नमुना. तर गलती माझी नसे ना. थांबा ये जो ये सब हो रहा है इसके कारण है एंड्रॉइड मोबाइल आपको बता दो वहाँ पे सब कुछ दिखाता है ऑनलाइन में काम. ये लड़के क्यों आए क्यों अपने काम ये समझ गए इसमें जो दिखा रहा है भैया देखो मैं मानने करता हूँ अपने पास से जो खरीदी और ये हुआ ये एक मिनट आप मेरी बात नहीं सुन रहा क्योंकि जैसे मैं मानने करता हूँ उधर की अपने वो बना है ठीक है हो सकता है उनके जगह में इसकी फोटो डाले मैं मानने करता हूँ लेकिन ये हाँ तो ये फिर कैसे हुआ फोटो फोटो कैसे आई तो ही रिक्षा बी आम्ही चढवलो नाही म्हणते ते ये उपकेंद्र की दीवार ये डली हुई है 91,500 रुपये निघले और ये निघाई ग्रामपंचायतची. हे फोटो मी नाही काढले तुमच्या ऑपरेटरला काढले. काम ऐसे है जिसकी फोटो के साथ में उसका तालमेल बैठ नहीं रहा है. मालूम नहीं हुआ वो मालूम किसको होगा सर इसका जवाब देना को मालूम किसको होगा वो मालूम क्या मालूम क्या
पैसे गेले नाही, कोण चालू? आता तुम्ही ऑनलाईन पाहा ना, आताही दिसते हा घाटेवाला काम आहे ना. अरे तुम्ही रिक्षा घेतल्यानंतर तिथे चढला ना. तुमच्या ऑनलाईन दिसते हे होतं मी टॅक्सी मानेल म्हणजे माझ्या मी लिहून द्या, लिहून द्या, लिहून द्या, मान्य नसेल तर. हा, लिहून द्या. हो साहेब, तुम्ही लिहून द्या, ते पंचायत मान्य नाही म्हणून. लिहून द्या, लिहून द्या टॅक्स भरावला तो तेव्हा डाउनलोड करायला सांगून तुमच्या परमिशननं. सांगू तर दे पहिले का अरे सांगू? करायला लावलं ना किती दिसतंय आता उत्तर द्या ना. उत्तर देऊ. तुम्ही म्हणता ई रिक्षा घेतलो नाही ना, ई रिक्षा चढला कसा आहे? आता हा मी कसं सांगू? तुम्ही कागदावरच घेतली असेल ना, कागदावरच घेतली हा असेल. कागदावर नाही घेतलो हा मी सांगू शकतो. मग चढला कसा पंचायत? हा मी नाही सांगणार. तर हा यात हाताळते कोण? कागदावर नसे हा मी सांगतो. हाताळते कोण? ऐकतच नाही. हा हाताळते कोण? आपली पंचायत हाताळते कोण? आहे पंचायत संदर्भात कोण आहे सांगणार? ते बोगस चालले आहेत ते लोक. मी कागदावर ठेवाय तो सांगतो. ते काम कामाचे बोगस आहेत का? आपल्याला समाधान कसं करावं तो सांगा. ग्रामपंचायतची आयडी कोण चालवते तो सांगा मला. ते सांगतील ना, सांग आधी. ठीक आहे. का म्हणणार? याच्यावर सर्वांचा समाधान झाले पाहिजे. हो, बरोबर. ठीक आहे. कोण कागदावर चालवते तो सांगा. जो तुमचा म्हणणं आहे 1,20,000 का 20,000 रुपये तुमचा आहे ई रिक्षावाला तो मी म्हटलो का त्याची खरेदी माझ्याकडून झाली नाही किंवा तो मी माझ्याकडून एक घेतला पेपर पुनरावृत्ती करता त्याच्यामध्ये एक विषय नसेल, नऊ काम आहे. एक तर ई रिक्षा, ठीक आहे. दुसऱ्या आहेत बालट्या, त्या टॅक्स भरल्यावर देतात त्या. तिसरी आहे वीर उपकेंद्राची देखभाल दुरुस्ती आहे. शाळेची रंगरंगोटी, असे 9 काम आहेत. तर 9 कामाचा म्हणजे फोटो जे टाकले आहेत त्याच्या तालमेल हे जे लाईट आहे हे चिकन काढल्याच्या बाजूले ते बी आहे. तर हे जे आहेत 2025-24 मध्ये जे दाखवून राहिला फोटो, मी का म्हणलो मी त्याच्या कागदावर काय? सांगितलं माझ्याकडे स्वतंत्र ऑपरेटर काम करते ना काय नाही तो उलट बुला के तुम पूछ सकते हो ना. एखादा काम मिस्टेक होऊ शकते, 9 काम मिस्टेक नाही होत. होणार नाही ना. अरे पण तुमच्या कर्मचारी टाकत ते तुम्हाला माहित नाही का? काही भलताच कसं टाकत? मला माहित नाही, पण एखादा काम माहित नाही सर. 9 काम माहित आहे. 2024-25 मध्ये 12,81,649 रुपये ग्रामपंचायतीने प्राप्त झालेले होते. ठीक आहे. त्याच्यावर ग्रामपंचायतीने केलेले खर्च, ठीक आहे, कार्यालयीन आणि प्रशासकीय खर्च 30,980, सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी हातपंप बांधकाम 2,94,000, वाढीव पाईपलाईन बांधकाम 3,17,679, जिल्हा परिषद शाळेमध्ये पेवर ब्लॉक बांधकाम 2,92,119, अंगणवाडी शौचालय दुरुस्ती 1,11,700 रुपये, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन बांधकाम 45,795, 5% अपंग करता साहित्य खरेदी 62,370, जिल्हा परिषद शाळा रंगरंगोटी 2,34,300, पाणी पुरवठा योजना सोलर कन्वर्ट करणे 5,57,323, नवीन हातपंप बांधकाम व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे 2,74,220, स्वच्छता स्वयंसेवी मानधन म्हणजे 20,000 रुपये, आपले सरकार सेवा केंद्र 1,57,929 रुपये, संगणक चालकवर, शिक्षण स्वयंसेवी मानधन 60,000 रुपये, सेग्रिगेशन सेट बांधकाम 1,17,600 रुपये, स्वच्छता विषयक प्रचार प्रसिद्धी 45,500, कोरोना प्रोत्साहन भत्ता 23,000 रुपये आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग जिल्हा परिषद शाळेमध्ये 2,35,317 रुपये. ह्या खर्चामध्ये तुमचा ई रिक्षा आलेला याच्यामध्ये आपण ठीक आहे समाधानी आहोत, पण त्याच्यामध्ये फोटो आहे. दुसरी आता 2 गोष्ट- मिनिटं थांबा. कुठे गेले? जयेंद्र कुमार, नाही रोशन भाऊला फोटो आहे. जयेंद्र कुमार, याच्यामध्ये हा जो मला लागला वाटतं तुमचं समाधान झाले पाहिजे. नाही होईल ना, कसा नाही होईल? ठीक आहे. नाही पण मग हे फोटो टाकलं कोण? अरे नको ना यार, जबरदस्त करा. पैसे नाही होत. पोलीस काय सांगू शकत कोण टाकला फोटो? सर तो तुम्हाला माहित नाही.